घेतलं अशी प्रत्येक सरांना मी विनंती करेल, प्लीज यावं. रुपाली मॅम प्लीज यावं आणि आमच्या दरवर्षी असतो. दरवर्षी मुलांना आपल्याला स्टेजवर नेऊन त्यांच्याकडनं बरेचसे कलागुण जे आहेत ते आपल्याला त्यांच्याकडनं काढून घ्यावे लागतात. सगळेच शाळा करतात. आपणही यावर्षीचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम केला आहे कापडिया नाट्यगृहाला आणि इथे म्हणजे प्रमुख पाहुणे एक महिला PI आल्या होत्या ज्या की CID मध्ये काम करतात आणि मुलांना प्रेरणा देण्यासाठी पालकांना सुद्धा काही गोष्टी सांगण्यासाठी त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. आणि शाळा आमची विजया इंटरनॅशनल स्कूल ही 15 वर्षापासून सुरू आहे आणि 15 वर्षामध्ये खूप सारी मुलं आमची 10वी 12वी पासआउट होऊन गेली आहे. बरीचशी मुलं MBBSला, बरीचशी मुलं इंजिनिअरिंगला गेली आहे आणि बरीचशी मुलं आता सुद्धा चांगल्या प्रकारे तयारी करत आहेत. तर 6 ते 7 बॅचेस आमच्या 10वीच्या निघाल्यात, 12वीच्या सुद्धा 4 ते 5 बॅचेस निघाल्यात आणि हा सर्व म्हणजे शिवाजीनगरला सुद्धा एक शाळा आहे आणि चितेपिंपळगावला एक आहे. अशा 2 स्कूल आहेत आणि गॅदरिंगच्या भागातून किंवा आणखी खेळांच्या भागातून आणि विविध ऍक्टिव्हिटीजच्या भागातून मुलांमध्ये कसे चांगले कलागुण आणि संस्कार रुजतील त्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. विशेष म्हणजे आयांनी सुद्धा इथे छानपैकी परफॉर्मन्स केलाय. आयांनी सुद्धा मुलांसाठी चांगला डान्स सुद्धा केलाय त्यांनी आज स्टेजवर. तर थीम हीच आहे की मुलांवर चांगले संस्कार करा, मोबाईलपासून थोडीशी मुलांना दूर ठेवा आणि चांगली पिढी घडवा, हाच आमचा उद्देश आहे आणि याच्यावरच काम करतो आम्ही. कुठेच पोवाडा केलाय, त्याच्यानंतर पाश्चिमात्य गाण्यावर सुद्धा छान नृत्य केलंय. आपल्या जे रामाची आता स्थापना झाली आहे त्याला त्याच्यावरही छानपैकी परफॉर्मन्स दिलाय मुलांनी. तर सगळ्या आपले जे काही मराठी संस्कृतीमध्ये मराठ्यामध्ये जेवढी काही आपली गाणी आहेत, पोवाडा आहे, भारूड आहे, त्या सगळ्या म्हणजे गाण्यांवर छान परफॉर्मन्स केलाय मुलांनी. कोण आले होते सर? आम्ही आताच म्हटलं ना, एक CIDच्या मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी छान पालकांना सुद्धा छान प्रेरित होईल असं भाषण केलं. रेणुकानगरमध्ये आणि एक चितेगावला आहे ती 12वी पर्यंत, नर्सरी टू 12वी आणि ही सुद्धा नर्सरी टू 12वीच आहे शिवाजीनगरची. शाळेचं नाव विजया इंटरनॅशनल स्कूल. विजया इंटरनॅशनल स्कूल. आपलं नाव सांगा. मी विष्णू हंडे आणि इथे माझ्या सर्व शिक्षकांचे मी आभार व्यक्त करेन, माझ्या सर्व पालकांचे आभार व्यक्त करेन आणि ज्या चिमुकल्यांनी खूप छान सुंदर असा परफॉर्मन्स केला त्या चिमुकल्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करेन. थँक्यू व्हेरी मच.